शेतीमालाला हमीभाव मिळत नाही आहे, त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून लक्षवेधी आंदोलन केले जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरची ही परिस्थिती आपण पाहतो आहोत की या ठिकाणी लाल चिखल करून या आंदोलन जे आहे ते केले जात आहे। टोमॅटोला दर मिळत नाही आहे। ज्या टोमॅटोला 100 रुपये किलो दर मिळत होता तेच टोमॅटो आता 5 ते 10 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत आणि त्यामुळेच आता सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। नेमकी काय मागणी घेऊन तुम्ही आंदोलन करताना लाल चिखल केलाय तुम्ही? सर, अगोदर शेतकरी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस या आसमानी संकटाने आर्थिक संकटात सापडला आहे। त्याचबरोबर आता सध्या जर पाहिलं तर सरकारची धोरणं जी आहे ती शेतकरी विरोधी धोरणं आहेत। सध्या शेतीमालाला भाव मिळत नाही आहे। शेतकऱ्यांनी जो खर्च केलेला आहे, उत्पादन खर्च, तो सुद्धा विक्रीस मिळत नाही आहे। म्हणजे जर आज पाहिलं तर या शेतकऱ्यानं 1.5 लाख रुपये खर्च करून एकरमध्ये टोमॅटो उत्पादन केलं आहे। पिकंही भरपूर आले, मात्र ते विक्रीसाठी त्या शेतकऱ्याला परवडत नाही आहे। ते टोमॅटो पिकवून त्या ठिकाणी सडत आहेत। आमची अशी मागणी आहे की कमीत कमी शेतकऱ्यांनी त्या मालाला हमीभाव व्यवस्थित मिळाला पाहिजे। दुसरी गोष्ट, जे शासन जे आहे ते शेतकऱ्यांना विविध योजना दाखवतं, त्या केवळ कागदोपत्री दाखवतं, जाहिरात करतं, प्रत्यक्षात त्या वास्तवात येत नाहीत। त्यामुळं जे शेतकऱ्याचं कष्टानं जे पीक आहे ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही टोमॅटो पायाखालून लाल चिखल प्रशासनाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी कमीत कमी प्रशासनानं, सरकारनं याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्यावा अशी आमची मागणी आहे। खरं तर तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही हे टोमॅटो जपले होते, पण का तुम्ही आज लाल चिखल करताय? हे साहेब आतापासून एकदम प्युअर खर्च करून हे केलं, पीक आलं जोमात, त्याला भावच नाही। काय भाव मिळतो सध्या? भाव मिळतो 3 रुपये 4 रुपये आणि खर्च होतोय 10 रुपये। त्याच्यामुळं ते काढून बी काय फायदा नाही। हाही तसंच आहे, पूर्ण एकरची एकर। किती हो. एकरमध्ये लागवड केली? 1 एकर पूर्ण। बाजारात घेऊन गेले नाही का तुम्ही? बाजारात ते विकतच नाही तर काय तोडायला। नक्कीच या ठिकाणी ज्या पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं होतं त्याच पिकाची ही परिस्थिती पाहतात। या ठिकाणी टोमॅटोचा लाल चिखल जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि हे लक्षवेधी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह मी विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।